बेकायदेशीर इंधन व्यापारावर मोठी कारवाई करत मालमारुती पोलिसांनी 17,000 लिटर डिझेलसह टँकर जप्त करत आंतरराज्यीय तस्करी रॅकेटचा पर्दाफाश केला। 15 जानेवारी रोजी मुंबईहून बेळगावकडे येणारा टँकर ऑटो नंबर कानबर्गी मार्गावर अडवण्यात आला। सुमारे 17 लाख रुपये किमतीचे डिझेल कोणत्याही वैध परवान्याशिवाय वाहतूक करण्यात येत असल्याचे आढळले। या प्रकरणी राजस्थानमधील दिनेश कुमार भागीरथ रामजी यांच्यासह महाराष्ट्रातील इस्तियाक शेख मुंबई, कुंदन मात्रे नवी मुंबई, समीर पारंगे रायगड, प्रवीण औटी मुंबई आदींचा सहभाग उघड झाला आहे। प्राथमिक तपासात राजस्थान व महाराष्ट्रातील किमान 6 जणांचा सहभाग समोर आला असून टँकर मालकासह संबंधितांची चौकशी सुरू आहे। पेट्रोलियम उत्पादने बेकायदेशीर मार्गाने आणून ती अधिकृत कंपन्यांपर्यंत पोहोचवण्यापूर्वीच वळवून काळ्या बाजारात विक्री केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे। महाराष्ट्र आणि कर्नाटकात हे इंधन कमी दरात वितरित होत असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे। या प्रकरणी अत्यावश्यक वस्तू कायदा BNS कलम 287 आणि मोटर स्पिरिट व हाय स्पीड डिझेल आदेश 2005 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शहर पोलीस आयुक्तांनी सांगितले की रॅकेटचे जाळे व आर्थिक नुकसानाचा तपास सुरू असून मुंबई, राजस्थानसह विविध ठिकाणी विशेष पथके पाठवली जाणार आहेत। संबंधित आरोपींवर पूर्वीही गुन्हे नोंद असल्याची माहिती समोर येत असून केंद्र व राज्य सरकारकडून कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जाते। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।